एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशावे. आजचा व्हिडिओ खूप यूजफुल असणार आहे सगळ्या मॉमसाठी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 1 वर्षाचं बाळाचं पूर्ण डाएट कसं असावं आणि सोबतच हेल्दी आणि इझी रेसिपीज पण दाखवणार आहे. तर जर तुमचं बाळ 1 वर्षाचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. 1 वर्षाचं बाळ आता फॅमिली फूड खायला सुरू करू शकतं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर, मीठ आणि मसाले यांचे प्रमाण कमी करा. दुसरी गोष्ट, बाळाचं अन्न सॉफ्ट, न्यूट्रिशियस आणि इझी टू डायजेस्ट असायला हवं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाला दिवसातून 3 मेन मील आणि 2-3 वेळा स्नॅक्स द्यायला हवं. चला तर आधी बनवूया एक सुपर हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी, बनाना रागी पॅनकेक. ओके, सो त्यासाठी तुम्हाला इन्ग्रेडियंट लागणार आहेत: नाचणीचं पीठ 2 टेबलस्पून, अर्धा केळं मॅश केलेलं, थोडं दूध किंवा पाणी आणि थोडंसं तूप लागणार आहे. तर सर्व इन्ग्रेडियंट्स आधी एका बाउलमध्ये मिक्स करा, जसं की रागी पीठ, नाचणीचं पीठ आणि अर्धं केळं, आणि त्याच्यामध्ये थोडं गरजेनुसार पाणी किंवा दूध ॲड करा आणि ते व्यवस्थित बॅटर तयार करून घ्या. आणि ते बॅटर व्यवस्थित स्मूथ असायला हवं. सो असं बॅटर स्मूथ झाल्यानंतर एक पॅन ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तूप लावा. तूप लावल्यानंतर छोटे छोटे असे पॅनकेक्स टाकून द्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पॅनकेक छोटे छोटे तयार केल्यानंतर ते दोन्ही बाजूनी चांगले शिजू द्या. दोन्ही बाजूने आलटून पलटून त्यांना चांगल्या प्रकारे शिजले गेले जाऊ द्यात. सो असा गोल्डन ब्राऊन कलर त्यांना शिजल्यानंतर येणार. सो आता हे पॅनकेक्स रेडी आहेत. हे छोटे पीसेस करून बाळाला द्या. त्याचे फायदे काय आहेत? रागीमध्ये कॅल्शियम खूप जास्त असतं, जे बाळाच्या बोनसाठी खूप चांगलं आहे, आणि केळं हे नॅचरल स्वीटनेस म्हणून दिलं जातं. आता बनवूया 1 वर्षाच्या बाळासाठी बेस्ट लंच, व्हेजिटेबल खिचडी. तर त्यासाठी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत: 2 टेबलस्पून तांदूळ, 1 टेबलस्पून मूग डाळ, गाजर, बटाटा, मटार, फरसबी, जी काही भाजी अवेलेबल असेल ती वापरा तुम्ही, हळद चिमूटभर, जिरे पावडर, हिंग, मीठ. बस एवढेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर सगळ्यात आधी तांदूळ आणि डाळ नीट धुवून घ्या. आता कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या छोट्या छोट्या चिरलेल्या आहेत त्या सगळ्या घाला. भाज्या घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घाला. त्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग, जिरे पावडर आणि थोडंसं मीठ हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घाला आणि कुकर बंद करून त्याच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घ्या. छान सॉफ्ट मॅश करा आणि शेवटी वरून तूप घाला आणि बाळाला सर्व करा. ही खिचडी बाळासाठी कंप्लीट मील आहे. यात प्रोटीन, विटामिन्स आणि एनर्जी सगळं मिळतं आणि डायजेशनसाठीही खूप इझी आहे. आता बघूया काही हेल्दी स्नॅक आयडिया जे तुम्ही 1 वर्षाच्या बाळाला देऊ शकता. जसं की ग्रेप्स आहेत, सीझनल फ्रूट्स कोणते येऊ शकतात त्याच्यामध्ये, वॉटरमेलन आहे, नंतर पपाया आहे, आणि ल्हाव्या असतात ज्याला पफ्ड राईस असं म्हटलं जातं. सो ते तुम्ही देऊ शकता, किंवा सॉफ्ट पनीर क्यूब देऊ शकता, चिकू मॅश करून देऊ शकता, ॲपलला स्टीम करून त्याचे पीसेस देऊ शकता, इडलीचे पीसेस देऊ शकता. फक्त स्नॅक देताना गोष्टी लक्षात ठेवा, फूड जे असेल ते स्मॉल पीसेसमध्ये द्या, जेणेकरून चोकिंग रिस्क कमी होईल.
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बाळाला जबरदस्ती खाऊ घालू नका. प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं. प्रत्येक बाळाचा इंटेक वेगवेगळा असतो. त्यामुळे ते खात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग बाळाला खाण्यासाठी द्या. आता रात्रीसाठी एक लाईट आणि फिलिंग ऑप्शन बनवूया आपण, जे आहे सुजी पोरीज. ओके, सो त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 टेबलस्पून रवा, दूध किंवा पाणी काही चालेल, 1 टीस्पून तूप आणि मॅश केलेलं केळं किंवा खजूर. सो हे बनवण्यासाठी तुम्हाला रवा आधी तुपामध्ये हलका रोस्ट करून घ्यायचा आहे. नंतर दूध किंवा पाणी घालून शिजवायचं आहे आणि नंतर फ्रूट मिक्स करायचं आहे. ते केळं असू शकतं किंवा खजूर, तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते मिक्स करा त्याच्यामध्ये शेवटी. सो हे बाळासाठी व्हेरी सॉफ्ट आणि फिलिंग डिनर असणार आहे, जे एकदम रात्रीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. काही इम्पॉर्टंट टिप्स सगळ्या मॉमसाठी. बाळाला होल नट्स देऊ नका. जास्त साखर आणि मीठ टाळा. नेहमी फ्रेश होम फूडच द्या. बाळ खाताना नेहमी सुपरवाईज करा. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक बाळ हे वेगवेगळं असतं, त्यामुळे फोर्स फिडिंग करू नका. हे मी आधी पण सांगितलेलं आहे. होता 1 वर्षाच्या बाळाचा कंप्लीट डाएट गाईड आणि सोबतच इझी आणि हेल्दी रेसिपीज. तुम्हाला असेच बेबी रुटीन, बेबी फूड, पॅरेंटिंग्स व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या बाळाला कोणती रेसिपी खायला आवडते. मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग विथ श्रीशा. बाय बाय.